नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत आनंदाने शिकण्यासाठी बेल आयकॉनचा बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील. चला तर मग आज काहीतरी नवीन शिकूया. नमस्ते मित्रांनो, आजचा चॅप्टर खूपच इंटरेस्टिंग आहे. या चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्ती. या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. तर हा चॅप्टर सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्हाला माहीत आहे का नॅचरल रिसोर्सेस कोणते कोणते असतात? नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि रिसोर्सेस म्हणजे साधन संपत्ती. ह्या आपल्याला कोणते कोणते रिसोर्सेस नेचरपासून मिळतात सांगा बरं. तुम्हाला माहिती आहे का की एक माता काय काम करत असते? मला सांगा, माता काय करते? आपल्या बाळाच्या सगळ्या गरजा पूर्ण करत असते, बरोबर की नाही? त्याला ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम माता करत असते. तर मला सांगा, ही पृथ्वी जी आहे, ही अर्थ जी आहे, ही सुद्धा एक काय काम करते? एका मातेसारखंच काम करते आपल्यासोबत. बघा, जी काय करते, आपल्याला जीवन जगत असताना ज्याही आपल्या गरजा आहे या पूर्णपणे या पृथ्वीने पूर्ण केलेल्या आहेत, या अर्थने पूर्ण केलेल्या आहेत. त्या कशा? मला सांगा बरं. आपल्याला लाईफ जगत असताना काय काय लागतं? खूप सारे नॅचरल रिसोर्सेस लागतात आपल्याला. आपण ही साधन संपत्ती कुठून मिळवतो? पृथ्वीच्या पोटामध्ये सुद्धा खूप सारे रिसोर्सेस आहे. त्यानंतर आपण फॉरेस्ट बघतो बघा, वनसंपदा इथे पण आहे. त्यानंतर पृथ्वीवर काय समुद्र, ह्या समुद्रामध्ये सुद्धा खूप सारी साधनसंपत्ती, खूप सारे रिसोर्सेस मिळतात आपल्याला. मग आपल्याला जे फ्युअल वगैरे मिळतं हे कुठून मिळतं? हे पृथ्वीच्याच पोटातून मिळतं. म्हणजे आपल्याला जे काही मिळतं आहे ना, आपण ज्यावर आज जगतो आहोत ना, इतकं टेक्निकल बनवून वगैरे, हे सगळं आपण कुठून मिळवलेलं आहे? तर या पृथ्वीच्या पोटातूनच मिळवलेलं आहे, ह्या भूगर्भातूनच मिळवलेलं आहे. आपण ह्या भूमातेकडूनच मिळवलेलं आहे. म्हणून पृथ्वीला काय म्हटलं जातं? माता म्हटलं जातं. तर चला आपण बघूयात की आपण काय काय मिळवतो या अर्थपासून, आपल्याला काय काय मिळवतो. आणि जेव्हा तुम्हाला समजेल की आपण इतकं सारं या अर्थपासून मिळवतो, तेव्हा तुम्हाला समजेल की ही अर्थ किती काय काय देते आपल्याला. तर चला बघूयात आपण काय काय मिळवतो. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूयात. बघा या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने कोणती असतात, काय आहेत, काय? गिव्ह सम एक्झाम्पल ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्याची तुम्हाला काही उदाहरणं देता येतील का? एक्झाम्पल देता येईल का? वी गेट मेनी सबस्टन्सेस फ्रॉम नेचर. आपल्याला या निसर्गातून अनेक पदार्थ मिळतात. दे सॅटिस्फाय व्हरायटी ऑफ डेली नीड्स. आणि त्यातून आपल्या काय होतात, ज्या रोजच्या गरजा असतात, आपल्या डेली गरजा असतात, त्या काय होतात? पूर्ण होतात. सॉईल, काय काय मिळतं मग आपल्याला निसर्गातून? सॉईल, स्टोन, मिनरल्स म्हणजे माती, दगड, खनिजे, मिनरल्स म्हणजे खनिजे, एअर, वॉटर, हवा, पाणी, प्लांट्स, वनस्पती, ॲनिमल्स, प्राणी. ऑन द अर्थ आर द व्हेरियस काइंड्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. हे जेवढे काही अर्थवर आहेत हे सगळे काय आहे? नॅचरल रिसोर्सेस आहे. नैसर्गिक काय आहे? साधन संपत्ती आहे. चला तर मित्रांनो, या ठिकाणी बघूयात आपण व्हॉट इज मीन बाय लिथोस्फेअर. आता लिथोस्फेअर म्हणजे काय? शिलावरण. तर हा जो पार्ट आहे हा मी कंप्लीट केलेला आहे. तुम्ही कृपया त्या याच्यावर जाऊन बघा, त्या लिंकवर जाऊन बघा. फिफ्थ स्टँडर्डमध्ये तो चॅप्टर आहे बघा. 3rd नंबरचा चॅप्टर असेल तो, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड म्हणून एक चॅप्टर आहे. तर त्यावर तुम्ही जा SSK दर्शन या चॅनलवरून, आणि तिथे बघा मी खूप डिटेलमध्ये याची घेतलेलं आहे. तर तो तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. तर काय असतं लिथोस्फेअर? नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ कस्ट. या अर्थ कस्टमध्ये म्हणजे भूकवचामध्ये कोणते कोणते नॅचरल रिसोर्सेस आहे तर ते इथे आपण बघणार आहोत. बघा चला. द अर्थ लिथोस्फेअर इज मेड अप ऑफ लँड अँड द हार्ड कस्ट बिनिथ इट. मला सांगा बरं, अर्थचं लिथोस्फेअर, अर्थचं शिलावरण, पृथ्वीच्या शिलावरणाचा भाग कशापासून बनलेला आहे? लँड, जमीन. आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे, तुम्ही तिथे जाऊन बघा. अँड हार्ड कस्ट बिनिथ, आणि कशापासून बनलेला आहे? कठीण असं कवच असतं त्याच्यामध्ये, बरोबर ना? म्हणजे मला सांगा, हे लिथोस्फेअर, हा शिलावरणाचा हा जो पृथ्वीचा भाग आहे, हा कसा असतो? एकसारखा असतो का? नाही. तर तो कसा असतो? काही ठिकाणी खडक असतो, काही ठिकाणी वनसंपदा आहे, काही ठिकाणी डोंगर आहे, काही ठिकाणी पठार आहे, काही ठिकाणी नदी आहे, काही ठिकाणी मैदान आहे, बरोबर ना? प्लेन असतं. काही ठिकाणी फॉरेस्ट झालं ना आपलं, काही ठिकाणी फक्त सँडच असते, वाळवंटच असतो, बरोबर ना? असं जे असतं, हा काय झाला? लिथोस्फेअरचा भाग झाला. द लिथोस्फेअर इज नॉट होमोजिनियस. ते एकसारखं नसतं. इट इज मेड ऑफ मेनी टाइप्स ऑफ रॉक्स. ते वेगवेगळ्या खडकांनी पण बनलेलं असतं. रिसोर्सेस इन द अर्थ कस्ट इन्क्लूड्स. मग मला सांगा, ह्या अर्थ कस्टमध्ये, ह्या भूकवचामध्ये कोणते कोणते रिसोर्सेस असतात? तर काय असतं? मिनरल्स असतात म्हणजे खनिज असतात, ओर्स असतात, ओर्स म्हणजे धातुके असतात. म्हणजे धातुके इन द सेन्स, ओर्स म्हणजे काय असतं? ज्यांच्यामध्ये मेटलचं प्रमाण खूप जास्त असतं ना, त्यांना ओर्स म्हटलं जातं. मिनरल ऑइल असतं, खनिज तेल असतं. द अदर फ्युअल्स असतात, इतर पण इंधने असतात जे आपण वापरतो बघा, पेट्रोल, डिझेल वगैरे हे सगळं. रॉक्स म्हणजे खडक मिळतो आपल्याला. वॉटर म्हणजे पाणी, आणि एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. आता हे मूलद्रव्य काय असतात बघा, इथे 14 नंबरचा चॅप्टर इथे आपण बघितलेला आहे, त्याची पण तुम्ही बघून घ्या, लिंक बघून घ्या. इथे 14 नंबरचा चॅप्टरमध्ये आपलं झालेला आहे, 7th स्टँडर्डमध्येच आहे तो, तर ते पण तुम्ही बघून घ्या काय असतं. चला तर मित्रांनो, आता इथे बघूयात आपण. फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, मिनरल्स अँड ओर्स. हा मिनरल्स म्हणजे खनिज, आणि ओर्स म्हणजे काय असतात? धातुके म्हणतात त्याला मराठीतून.
तुम्हाला हे माहिती का हे मिनरल्स कसे तयार होत असतात? हे मिनरल्स जे असतात ना, खनिजे, ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर आपल्या पृथ्वीवर आहे ना, बघा ज्वालामुखीचे उद्रेक व्हायचे आणि हे ज्वालामुखीचे उद्रेक म्हणजे व्होल्कॅनो यायचे बघा, त्यातून असे मोठा लाव्हा बाहेर येतो. मग हा लाव्हा बाहेर आल्यानंतर काही काळानंतर हा काय होतो? थंड होतो, बरोबर की नाही? थंड झाल्यानंतर त्याचे काय बनले गेले? डोंगर बनले गेले. हे डोंगर कसे बनले आपले? हे त्यानेच बनले. मग यापासून काय बनले गेले? या डोंगरांमध्ये काय होतं? या खडकांमध्ये काय सापडलं तर यांचं काय झालं, इथे थंड झाल्यानंतर त्यांचे स्फटिक असं याच्यात कन्व्हर्जन झालं, क्रिस्टल्समध्ये कन्व्हर्जन झालं आणि मग त्याला काय म्हटलं गेलं? खनिजे म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? खनिजे म्हणजे मिनरल्स म्हटलं गेलं. चला तर आपण बघूयात. आणि या मिनरल्समध्ये काय सापडतं आपल्याला? ओर्स पण सापडत असतात, त्याला धातुके म्हणतात. धातुके म्हणजे काय असतं? ज्याच्यामध्ये मेटलचं प्रमाण, धातूंचं म्हणजे मेटलचं प्रमाण खूप जास्त असतात, ते झाले ओर्स, बरोबर ना? तर या ठिकाणी बघूयात चला. मिनरल्स वेल्थ हॅज अन इम्पॉर्टंट प्लेस अमंग नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेस म्हणजे या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये या मिनरल्स वेल्थला म्हणजे खनिज संपत्तीला खूप जास्त काय दिलेलं आहे? इम्पॉर्टंट स्थान दिलेलं आहे. कारण आपल्याला खूप जास्त वापर झाल्यामुळे आपण काय करू शकलो लाईफमध्ये? टेक्निकली इम्प्रूव्ह होऊ शकलो, बरोबर की नाही? पुढे जाऊ शकलो आपण. मिनरल्स आर फॉर्म बाय अ व्हेरियस प्रोसेस टेकिंग प्लेस इन द एन्व्हायरमेंट. आणि हे मिनरल्स आहेत ना, हे कशामुळे तयार झालेली आहे की एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस झाल्या त्यामुळे काय झालं की मिनरल्स तयार झाले. मग मी तुम्हाला सांगितलं ना की खूप सारे भूकंप झाल्यानंतर जे व्होल्कॅनो बाहेर निघाले, जो लावा त्यातून बाहेर झाला, तो लावा काय झाला काही दिवसांनी थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग या खनिजांची किंवा या मिनरल्सची काय झाली? निर्मिती झाली, बरोबर ना? द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड ऑफ मिनरल्स. आणि जे मी तुम्हाला काय सांगते, हे लावारच थंड होऊनच काय बनले? हे खडक बनले, हे डोंगर बनले. मग यामध्ये काय सापडतं की खूप साऱ्या खडकांमध्ये काय सापडतात? हे मिनरल्स सापडतात, हे खनिजे सापडतात. दिस मिनरल्स कॅन बी ऑप्टेन बाय मायनिंग. आणि हे खनिजे आपण कशी मिळवतो? बघा बरं, तुम्हाला दिसत असेल खूप ठिकाणी मायनिंगचं काम चालतं, म्हणजे खाणकाम चालतं बघा. त्याचे दगड फोडतात, ते सुरंग लावून असे मोठे मोठे खडक फोडले जातात आणि ते खडक कलेक्ट करून मग ते नंतर शुद्ध करून त्यामध्ये काय मिळवलं जातं? हे सगळे हे मिळवलं जातं, धातुके ओर्स मिळवले जातात. ओनली अ फ्यू मेटल्स लाईक, आता ते म्हणतात बघा इथे की काहीच मेटल असे असतात, खूप कमी मेटल असे असतात, लाईक एक्झाम्पल गोल्ड, जसं की सोनं, सिल्वर, चांदी, कॉपर, बरोबर की नाही? तांब, प्लॅटिनम एक प्रकारचा असा एक धातूचा आहे, वेगळा मेटलच आहे. आणि बिस्मथ पण हा एक असा आहे की ऑकर इन अ फ्री स्टेट इन अ नेचर. हे काय याच्यामध्ये सापडत नाही, हे या धातुकांमध्ये सापडत नाही. हे स्पेशली वेगळेच राहत असतात, एकदम इंडिपेंडेंटली सापडतात, हे फ्री स्टेटमध्ये सापडतात. हे मेजॉरिटी ऑफ द मेटल्स अकर इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स. आणि मेजॉरिटी ऑफ मेटल हे कसे सापडले जातात तर कंपाऊंड फॉर्ममध्ये. कंपाऊंड म्हणजे संयुग. हे तर तुम्ही शिकलात ना, 14 नंबरचा चॅप्टर आहे हा बघा. SSK दर्शनवर जाऊन तुम्ही 14 नंबरचा चॅप्टर नीट लर्न करा, खूप इझिली समजून जाईल. तिथे तुम्हाला कंपाऊंड पण समजेल, इलेमेंट्स पण समजतील काय असतात. म्हणजे कंपाऊंड्स म्हणजे काय असतं की 2 or more एलिमेंट्स हे केमिकल कॉम्बिनेशनने एकत्र येऊन त्यांच्यापासून काय होतं? कंपाऊंड तयार होतं. 2 किंवा अधिक मूलद्रव्य जेव्हा एकत्र येतात ना, त्यावेळेस संयुग तयार होत असतं, कंपाऊंड तयार होतं. मग हे त्यापासूनच बनलेले असतात मेटल. हे सोनं झालं, गोल्ड झालं, सिल्वर झालं, कॉपर झालं, प्लॅटिनम झालं, बिस्मथ झालं. हे लक्षात ठेवा. हे मेटलची नावं कायम विचारली जातात पेपरला, एक्झामला, की मेटल कोणते कोणते असतात? गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम आणि बिस्मथ. तर हे कशापासून तयार झालेले असतात? मेजॉरिटी ऑफ ते कसे सापडतात तर कंपाऊंड फॉर्ममध्ये, संयुगाच्या स्वरूपात सापडले जातात. मग ते वेगळे कसे केले जातात तुम्हाला माहिती का? मग ते हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे की हे मेटल जे असतात ना, हे आपल्याला काय सांगितलं? हे कंपाऊंड फॉर्ममध्ये असतात, संयुगाच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणजे 2 किंवा अधिक एलिमेंट्स काय होतात? एकत्र येऊन त्यांच्यावर केमिकल कॉम्बिनेशननी ते तयार होतात. मग त्यांचं काय केलं जातं? एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे ते काढले जातात आणि वेगळे केले जातात ते असे एकमेकांपासून. आणि नंतर त्यांचं काय केलं जातं? प्युरिफिकेशन. मग ते काय केले जातात? स्वच्छ केले जातात. मग प्युअर त्याच्यापासून गोल्ड मिळवलं जातं, प्युअर सिल्वर, मग वेगवेगळे करून मग त्यापासून काय बनवले जातात? वेगवेगळे दागिने बनवले जातात. आणि त्यामधले काय असतं? आता मला सांगा, हे जमिनीच्या पोटामध्ये असतात ना हे, बरोबर ना? मग त्यामध्ये काय असतं? इम्प्युरिटीज असतात. इम्प्युरिटीज म्हणजे काय? अशुद्धी असतात. मग काय इम्प्युरिटीज असणार? जमिनीमध्ये राहतात म्हटल्यावर त्यांच्यामध्ये सँड असणार, वाळू असणार, माती असणार, सॉइल असणार, बरोबर ना? त्या ओर म्हणजे त्या धातुकणामध्ये, मग त्यालाच काय म्हटलं जातं? गँग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गँग. यालाच गँग असं म्हणतात. हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त.
मिनरल्स दॅट कंटेन अ हाय प्रोपोर्शन ऑफ मेटल्स आर कॉल्ड ओर्स. ज्या मिनरल्समध्ये हाय प्रोपोर्शनमध्ये मेटल असतं, म्हणजे खूप जास्त प्रमाणात मेटल असतं ज्यांच्यामध्ये, त्यांना काय म्हणतात? ओर्स म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओर्स कशाला म्हणतात? की ज्या मिनरल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मेटल असतं, तर त्यांना काय म्हटलं जातं? ओर्स. म्हणजे त्यांना धातुकी असं म्हणतात. म्हणजे सगळे, आता हे बघा इथे क्वेश्चन आहे, वाय आर ऑल मिनरल्स नॉट ओर्स? सगळे मिनरल्स हे ओर्स असतात का? नाही. काही मिनरल्समध्येच काय असतं? खूप मोठ्या प्रमाणावर मेटल असेल तरच त्यांना ओर्स म्हणतात. म्हणजे सगळे ओर्स हे मेटल कुठून मिळतात? मिनरल्स पासूनच मिळतात. पण सगळे मिनरल्स हे ओर्स असतील का? नाही, कधीच नसणार आहे. कारण काही ज्या मिनरल्समध्ये फक्त खूप मोठ्या प्रमाणावर मेटल असतं त्यांनाच ओर्स म्हणतात. म्हणजे ओर्स हे कुठून मिळतात? ऑब्व्हियसली मिनरल्स मधूनच मिळतात. पण सगळ्या मिनरल्समध्ये ओर्स असतील का? नाही. असे पण क्वेश्चन पेपरला म्हणजे विचारू शकतात. इट इज इकॉनॉमिकल टू ऑब्टेन मेटल फ्रॉम ओर्स. आता यासाठी काय? इट इज इकॉनॉमिकल टू ऑब्टेन मेटल फ्रॉम ओर्स. हे सहज असतं, म्हणजे एकदम इझिली आपण मिळवू शकतो की या ओर्सपासून मेटल म्हणजे धातुकांपासून धातू आपण मिळवू शकतो. द प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स बिकम क्लिअर. ह्या ज्या मिनरलच्या प्रॉपर्टीज असतात ना, गुणधर्म असतात ना या खनिजांचे, याच्यावरून क्लिअर होतं. म्हणजे बिकम क्लिअर म्हणजे ते क्लिअर होऊन जातं की देअर कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघून हे ओळखलं जातं की कोणत्या प्रकारचं मिनरल आहे, खनिज आहे. म्हणजे आता बघा, त्यांचा कलर बघून, त्यांचं लस्टर बघून, त्यांची चकाकी बघून, त्यांचा हार्डनेस बघून, कठीणपणा बघून, त्यांचा शेप बघून, म्हणजे त्यांची आकार वगैरे बघून, क्लिवेज म्हणजे त्यांच्यावर असणाऱ्या फटी बघून, त्यांचं फ्रॅक्चर बघून, त्यांच्यामध्ये असणाऱ्या अशा फ्रॅक्चर असतात बघा, असे चिराबिरा गेलेले असतात. तर त्याच्यावरून समजतं की हा कोणत्या टाईपचा मिनरल आहे. ते आपल्याला नाही समजणार, पण जे त्याच्यामधले जे सायंटिस्ट असतील बरोबर ना, तर त्यांना ते इझिली समजून जातं. या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण बघितलं आहे की मिनरल्स कसे फॉर्म होतात, कशा पद्धतीने सापडतात. मी तुम्हाला एक थोडक्यात सांगितलं होतं, पण आपण इथे डिटेलमध्ये बघूया. हाऊ आर मिनरल्स फॉर्म. तर बघा, मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा. म्हणजे या इन अर्थ क्रस्ट, म्हणजे ह्या पृथ्वीच्या पोटामध्ये, पृथ्वीच्या कवचामध्ये काय असतो? मॅग्मा नावाचा एक पदार्थ असतो. अँड द लावा फ्रॉम द इरप्शन ऑफ द वोल्कॅनो. आणि ज्यावेळेस भूकंप होतो, असा खूप मोठा भूकंप होतो, जेव्हा त्याच्यातून अगदी वोल्कॅनोच बाहेर निघतो, त्यावेळेस काय होतं? तो लाव्हा जो वोल्कॅनो जो बाहेर निघतो, तो वोल्कॅनो आणि मॅग्मा हे काय होतात? हे एकत्र होऊन ज्यावेळेस ते थंड होतात, वेन दे कूल, ज्यावेळेस ते थंड होतात आणि गेट ट्रान्सफर इन टू द क्रिस्टल. आणि मग ते थंड झाल्यानंतर, ते थंड होतात म्हणजे आज वोल्कॅनो झाला आणि उद्या थंड होतं असं नसतं. तर हे अनेक वर्ष, लाखो वर्ष ही क्रिया सुरू असते. आणि मग हे काय होतं? क्रिस्टलमध्ये त्यांचं काय होतं? कन्व्हर्जन होतं. मग हे असे डोंगर बनतात आणि मग क्रिस्टल बनतात. त्याच्यामध्ये लक्षात आलं का? क्रिस्टल फॉर्ममध्ये असं बघा, इथे दिलेलं आहे. इथं मॅग्नाईट हा वरचा जो आहे तो मॅग्नाईट असतो, आणि खालचा जो आहे मायका. हा मायका खूप फेमस आहे आपला, कारण आपली जी कंट्री ना, आपले भारत देश हा जगामध्ये एक नंबरला आहे मायका प्रोड्यूस करण्यामध्ये. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर हे मायका सापडला जातो. म्हणजे त्याला अभ्रक म्हणतात मराठीमध्ये. त्याचा उपयोग खूप जास्त आहे. म्हणजे आपण विद्युतमध्ये, इलेक्ट्रिकमध्ये वगैरे त्याचा यूज केला जातो. ऍक्च्युअली तो आहे ना, तो हे म्हणजे आयुर्वेदामध्ये पण, औषधांमध्ये थोडा थोडा त्याचा यूज केला जातो. पण तो काय करत असतो? हीट वाहून नेणारा असतो तो. म्हणजे हीटसाठी तो चांगला असतो. हीट पण तो कधीच इलेक्ट्रिक वाहून नाही नेतो, बरोबर ना. म्हणून इस्त्रीमध्ये वगैरे बघा, मायका अभ्रक हा फक्त इस्त्री गरम करण्यासाठी ना त्याचा यूज केला जातो. त्यानंतर हा सापडतो कुठे माहिती का? आंध्र प्रदेशमध्ये खूप जास्त प्रमाणावर सापडतो हा. आणि मेन म्हणजे हा भारत देश आपला जगामध्ये एक नंबर आहे की आपण याचं काय करत असतो? प्रोड्यूस करत असतो. म्हणजे हा शोध बघा या ठिकाणी, मिनरल्स आर फॉर्म वेन सॉलिड क्रिस्टल रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ ऑपरेशन. ही जी ऑपरेशनची प्रोसेस असते ना, ती ऑपरेशन आपण बघितलेलं आहे मागच्या चॅप्टरमध्ये. ऑपरेशन म्हणजे बाष्पीभवन जेव्हा होत असताना, तेव्हा हे बाष्पीभवन होत असताना काही सॉलिड क्रिस्टल राहून जातात मागे. तर हे सॉलिड काही राहून जातात, त्यांचं काय बाष्पीभवन होत नाही. म्हणजे जे सॉलिड क्रिस्टल असतात ना, तेच काय असतात? मिनरल्स असतात. म्हणजे सॉलिड क्रिस्टल बाष्पीभवन होऊन, जे ऑपरेशन होऊन जे रिमेन राहतात ते बघा, हे असे ट्रान्सपरंट सारखे दिसतात. एकदम दिसायला एकदम छान असतात. हे एकदम बघा असे खूप छान दिसतात. बघा हा लाईट बघा, हा कसा दिसतो? एकदम चमकदार आणि असा ट्रान्सपरंट दिसतो की नाही. जिप्सम हे काय? हे त्याचे प्रकार आहेत. हा जो जिप्सम आहे ना, हा जिप्सम कुठे यूज होतो माहिती का? सिमेंटच्या कारखान्यामध्ये जास्त, म्हणजे सिमेंट तयार करण्यासाठी वगैरे जास्त यूज केला जातो. आणि दुसरा असतो तो आपले जे खतं असतात बघा, ते टाकायचे, जमिनीमध्ये टाकायचे, जिप्समचं खत टाकलं जातं बघा एक. तर ते जिप्सम खतांमध्ये पण वापरलं जातं, शेतीमध्ये वगैरे जे टाकतो ना आपण त्यामध्ये. तर चला पुढे आता, मिनरल्स गेट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर ड्यू टू अ लार्ज चेंजेस इन द टेम्परेचर अँड प्रेशर. आणखी मिनरल्स हे कशाने तयार होतात? बघा, एक मिनरल लावापासून तयार होतो, लावा आणि मॅग्मा थंड झाल्याने. एक मिनरल कशाने तयार होतो? की इव्हॅपोरेशन होतं, जे
त्यावेळेस जे काही सॉलिड क्रिस्टल शिल्लक राहतात त्यापासून एक मिनरल्स तयार होतात. एक मिनरल्स कशामुळे तयार होतात बघा, या प्रकारचे मिनरल्स कशापासून तयार होतात की ज्या वेळेस गेट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर ड्यू टू द लार्ज चेंजेस इन द टेम्परेचर अँड प्रेशर. हे मिनरल्स कशामुळे तयार होतात की जे काही टेम्परेचर असतं म्हणजे जे काही तापमान असतं आणि जे काही प्रेशर असतं म्हणजे दाब असतो, यांच्यामध्ये काय होतं की यांच्यामध्ये खूप मोठा बदल होतो. म्हणजे टेम्परेचर कमी जास्त होत असेल किंवा दाब कमी जास्त जेव्हा होतो ना, त्यावेळेस काय होतात, या मिनरल्सची निर्मिती होत असते. हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळं जमिनीच्या पोटात होतं बरं का. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर काय होतं, खूप अति दाब पडतो, अति प्रेशर पडतं, अति टेम्परेचर वाढत असेल किंवा अति टेम्परेचर कमी पण होत असेल, तर त्यामुळे काय होतं की ह्या क्रिस्टलची निर्मिती होते. मग त्यामध्ये कोणता असतो, डायमंड. डायमंड बघा, त्याला किती व्हॅल्यू असते, डायमंड किती कॉस्टली जातो आणि तो दिसतानाच मुळात किती छान दिसत असतो बघा, एकदम असा चमक असते त्याला स्वतःची एक वेगळी. दुसरा आहे ग्रॅफाईट. हा ग्रॅफाईट बघून घ्या. त्यानंतर आजचं 4th नंबरचे जे असतात ना, तर हे 4th नंबरचे बघा मिनरल्स कसे तयार होतात बघा. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल. काही लिव्हिंग म्हणजे काही सजीवांपासून सुद्धा काय तयार होतात, मिनरल तयार होतात. पण ते मिनरल कसे असतात, इनऑर्गॅनिक असतात. इनऑर्गॅनिक म्हणजे काय असतात, या सगळ्यांमध्ये कार्बन असतो पण यांच्यामध्ये कार्बन नसतो. हे विदाऊट कार्बन असतात. मग हे कुठे वापरले जातात की आपले असे ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे किंवा खाण्याच्या औषधांमध्ये आपले औषधं वगैरे त्यात वापरले जातात. मग त्यामध्ये काय काय येतं, हे कोनचेस म्हणजे काय असतं, जे कवच असतं बघा, आपले हे प्राणी मरतात बघा, हे आता छोट्या छोट्या, मला त्यांची नावं इतकी सांगता येणार नाही, पण जसे गोगलगाय, समुद्रातले जे प्राणी असतात बघा, त्यांच्या अंगावरती संरक्षणासाठी एक असं शेल तयार करत असतात, कवच तयार करत असतात. हे शेल तयार करतात बरोबर ना, शंख शिपले असतात, त्याच्यामध्ये ते राहतात आणि मग काही दिवसांनी काय होतं, ते प्राणी मरतात. मग ते तसंच त्यांचं शिल्लक राहतं खूप वर्ष आणि मग त्यापासून काय होतं, हे मिनरल तयार होतात. आणि त्यांना कोणते मिनरल म्हणतात, इनऑर्गॅनिक मिनरल्स. समजले इथपर्यंत? म्हणजे मिनरलचे टाईप समजले तुम्हाला, कोणते कोणते मिनरल असतात. क्रिस्टल फॉर्मचे मिनरल्स असतात, त्याच्यानंतर सॉलिड क्रिस्टलचे असतात, त्यानंतर कोणते असतात, हे अति टेम्परेचर आणि प्रेशरमुळे तयार झालेले असतात आणि हे इनऑर्गॅनिक असतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. मॅग्नेटिक, मायका, हॅलाइट, जिप्सम, डायमंड, ग्रेफाईट आणि शेल. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात राहील. चला तर पुढे जाऊयात. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी आता बघा किती छान आहे, हे सगळं न्यू काहीतरी शिकायला मिळतं आपल्याला, हो ना. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आता ह्या मिनरलचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. कशानुसार, त्यांच्या प्रॉपर्टीनुसार. मग आता बघा 3 प्रकारे केलं गेलं. नॉन मेटल मिनरल्स म्हणजे अधातू खनिजे, म्हणजे त्यांच्यामध्ये धातूच नसणार आहे, त्यांच्यामध्ये मेटलच नसणार आहे, नावातच सगळे मेटल मिनरल्स म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतं, मेटल असतं. आणि एनर्जी मिनरल्स म्हणजे ज्या मिनरलचा उपयोग आपण एनर्जी मिळवण्यासाठी करतो, म्हणजे आपल्या पेट्रोल, डिझेल वगैरे हे सगळं बरोबर ना, हे त्यामध्ये येतं, दगडी कोळसा वगैरे हे सगळं, याच्यापासून काय एनर्जी मिळते बरोबर ना. मग आता नॉन मेटल मिनरल्समध्ये कोणते असतात, यांच्यामध्ये मेटल नसतं पण हे पण खूप युजफुल आहे. मायका, सल्फर, हे लक्षात ठेवा तुम्ही. मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश पण बघा खतांमध्ये वगैरे वापरलं जातं. ग्रॅफाईट, डायमंड, हिरासुद्धा नॉन मेटल आहे बरं का, हिरा मेटल नाही आहे, नॉन मेटलमध्ये येतो. हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो की डायमंड हा मेटल आहे की नॉन मेटल. डायमंड हा नॉन मेटल आहे, हे लक्षात ठेवा, कारण मेटलचे प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगते नंतर. आणि फेल्डस्पार, मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्रॅफाईट, डायमंड आणि फेल्डस्पार, हे लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, या ठिकाणी नॉन मेटल मिनरल्स आपले कंप्लीट झालेले आहे. तर ते लक्षात कसे ठेवायचे मी एकदम इझी वे देते तुम्हाला. तर हा बघा इथे काय दिलेला आहे, 1 2 3 4 5 6 7. तर इथे बघा असं लक्षात ठेवायचं, नॉन मेटल मिनरल्स. गुड फ्रेंड का डीपी मेसेज. पण हे कसं लिहिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. गुड फ्रेंड का डीपी मेसेज. गुड फ्रेंड का म्हटल्यानंतर जीचा जिप्सम, एफचा फेल्डस्पार, डीचा डायमंड, पीचा पोटॅश, एमचा मायका, एसचा सल्फर आणि जीचा ग्रेफाईट. अशा पद्धतीने तुम्ही इझिली काय सोडू शकता, लक्षात ठेवू शकता. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत मेटल मिनरल्स म्हणजे कोणते कोणते धातू खनिजे आहेत. तर बघा यामध्ये आयन आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, टीन आहे म्हणजे लोह आहे, सोनं आहे, चांदी आहे, टीन म्हणजे कथिल आहे, बॉक्साईट आहे, मँगॅनीज आहे, प्लॅटिनम आहे आणि टंगस्टन आहे. तर हे आहेत मेटल मिनरल्स म्हणजे हे धातू खनिजे आहेत बरोबर ना. हे आपल्या वापरामध्ये आपण घेत असतो अंगावर वगैरे दागिने घालण्यासाठी. तर बघा या ठिकाणी धातूंचा किंवा हे उष्णता वगैरे वाहून नेतात. धातूंचे गुणधर्म काय असतात, मेटलचे प्रॉपर्टीज काय असतात तुम्हाला माहिती आहे का, धातू हे ताणले जातात बरोबर ना, म्हणजे ताणले जातात, त्यांच्यापासून दागिने म्हणतात, सोने, चांदी वगैरे. दुसरा गुणधर्म काय असतो, हे उष्णतेचे वहन करतात, म्हणजे यांच्यापासून हीट वाहून नेली जाते बरोबर ना. म्हणून ते काय म्हणजे जसं की आता स्टेनलेस स्टीलचे भांडे आपण घरात वापरतो का बरं, कारण त्याच्यामध्ये उष्णतेचं वहन होतं, त्यामुळे भाजी शिजते. तांब्याची भांडी बरोबर ना, तर हे काय झालं, उष्णतेचं वहन झालं. आता विद्युत वहन, मग काय करतात, नाहीतर काय इलेक्ट्रिसिटी पण वाहून नेतात. मग जसं की तांब्याच्या तारा वगैरे जे असतात ना, ते काय केलं जातं, त्याच्यातून वाहून नेलं जातं. किंवा पितळेच्या वस्तू ज्या असतात, काही नाद वगैरे करायचा असेल आवाजाचा वगैरे, तर पितळेच्या वस्तूंचा काय केला जातो वापर केला जातो.
इलेक्ट्रिकमध्ये याच्यामध्ये यांचा काय केला जातो, यूज केला जातो. मित्रांनो, हे मेटल मिनरल्स लक्षात कसे ठेवायचे याचा एक शॉर्ट फॉर्म देते मी तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 आहे त्यामध्ये. ते लक्षात कसे ठेवायचे या ठिकाणी बघा, थोडं लॉजिक यूज करा. मेटल मिनरल्स लक्षात कसे ठेवायचे बघा. प्ला बा की गोल्ड मस्ती. हा प्ला वेगळा आहे, बा वेगळा आहे, की गोल्ड मस्ती. मस्तीमध्ये एम नाही टाकलेला आपण, MSTTI असा मस्ती शब्द घेतलेला आहे. प्ला बा की गोल्ड मस्ती. प्ला म्हणजे प्लॅटिनम, बा म्हणजे बॉक्साईट, गोल्ड म्हणजे गोल्ड, एम म्हणजे मँगेनीज, एस म्हणजे सिल्वर, टी म्हणजे टीन, टी म्हणजे टंगस्टन, आय म्हणजे आयन. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवा प्ला बा की गोल्ड मस्ती. चला तर मित्रांनो, आता पुढे बघूयात आपण एनर्जी मिनरल्स कोणते आहेत. कोल, मिनरल आणि नॅचरल गॅस. कोल म्हणजे दगडी कोळसा, मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल आणि नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू. तर आपल्याला माहिती कोल हा कुठे वापरला जातो, रेल्वेमध्ये वगैरे इंजिन चालवण्यासाठी वगैरे वापरला जातो, तिथे खूप जास्त उपयोग पडते त्याच्यामध्ये. नॅचरल गॅस कुठे वापरतो आपण, CNG, LNG हे जे आहेत ना, कॉम्प्रेस नॅचरल गॅस आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस, हे तर आपल्याला माहितीच आहे बरोबर ना. हे खनिज तेल आणि ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं या ठिकाणी, तर बघा एनर्जी मिनरल्स हे शॉर्ट फॉर्म याचा कसा आहे एनर्जी मिनरलचा. या ठिकाणी बघा 3 येतात त्याच्यामध्ये एनर्जी मिनरल्समध्ये. मग लक्षात ठेवायचं MNC कंपनी असतात बघा, मल्टीनॅशनल कंपनी. लक्षातच ठेवायचं आहे मल्टीनॅशनल कंपनी MNC. M म्हणजे मिनरल ऑइल, N म्हणजे नॅचरल गॅस आणि C म्हणजे कोल. अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म लक्षात राहिले. चला तर पुढे जाऊया. बघा तर मित्रांनो, आता या ठिकाणी खूप जास्त आपल्याला नॉलेज मिळत आहे या चॅप्टरमधून. बघा हे फक्त लक्षात ठेवा. डिपॉझिट ऑफ अ कॉमन सॉल्ट आर ऑल्सो फाउंड इन द अर्थ. ते म्हणतात की जमिनीमध्ये आपल्याला काय सापडतं माहिती आहे का, भूगर्भामध्ये मिठाचे साठे पण सापडतात. दिस आपले हे मीठ नाही बरं का, आपलं आपण रेग्युलर खातो हे मीठ नाही, व्हाईट मीठ नाही. दिस सॉल्ट इज कॉल्ड रॉक सॉल्ट. त्याला काय म्हटलं जातं, सैंधव मीठ म्हणतात बघा. पोट वगैरे दुखत असल्यानंतर आई खायला देते वगैरे रॉक सॉल्ट, बरोबर ना. त्याला शेंदेलोण मीठ असं म्हणतात, जे जेवणात वापरतात जे, आणि औषधात पण वापरलं जातं. दिस यूज्ड फॉर सम मेडिसिन. ते खूप चांगलं असतं बघा खाल्ल्याने, त्यांनी काही हार्म होत नाही. म्हणजे आपले हे जास्त मीठ खाल्ल्यानंतर बघा BPचे वगैरे प्रॉब्लेम्स होतात, असे काही होत नाही. ह्याचे सुद्धा काय असं रॉक असतात, हे तुम्हाला आज समजलं असेल. आणि हे कुठे मिळतं, म्हणजे खडक असतात या मिठाचे, खडकच्या खडक फोडले जातात आणि मग ते काय केले जातात, आणले जातात, थोडेफार प्युरिफाय केले जातात. बघा आपल्या घरी तो खडाच येतो, या मिठाचा खडा आणला जातो, आई मिक्सरमध्ये बारीक करते किंवा काही ठिकाणी ते बारीक करून प्युरिफाय करून पण आपल्यापर्यंत काय केलं जातं, पोहोचवलं जातं. तर हे जे आहेत ना, हे मीठ, हे रॉक सॉल्ट हे कुठे मिळतं तुम्हाला माहिती आहे का. हे रॉक सॉल्ट हिमाचल प्रदेशामध्ये जे आहे ना, मंडी नावाचा जिल्हा आहे ना, डिस्ट्रिक्ट आहे ना, तिथं सापडतं. आणि राजस्थानमध्ये ना सांबर सरोवर आहे ना, तर ते सांबर सरोवरामध्ये याचे साठे खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. या 2 ठिकाणी खूप जास्त प्रमाणात हे सापडलं जातं. आणि चला तर इथे मूव्ह येतात. आता जेम्स म्हणजे काय, रत्न असतात. रत्न तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण असं आवडतं सगळ्यांना घालायला, पण ते कसे असतात, खूप कॉस्टली असतात. ते सगळेजण बघा हातात घालतात, गळ्यात, दागिन्यांमध्ये किंवा हातात बघा असे सांगतात घालायला, हे घाला ते घाला. तर हे रत्न खूप कॉस्टली असतात. तर हे बघा कोणते असतात बघा. सम इम्पॉर्टंट मिनरल्स लाईक डायमंड. हिरा तर सगळ्यांना माहिती आहे, रुबी असतो, त्याला माणिक म्हणतात बघा. सॅफेअर ते नीलमणी असतो बघा, असा हा निळा असतो तो. एमरल्ड पाचू असतो, त्याच्यामध्ये मला ओळखायला नाही येणार पाचू कसा असतो, हा असेल कदाचित. झेड झिरकॉन असतो, झिरकॉन मला नाही समजणार, हा असेल. बघा तुम्ही कोणते असतात ते. आर यूज्ड ॲज अ जेम्स. हे काय असतं, रत्न आहेत. आणि म्हणजे ही सुद्धा एक प्रकारचे खनिजच आहे, हे पण सापडलीच जातात. पण हे काय असतात, जेम्स आर इन अ ग्रेट डायमंड. पण यांची काय डिमांड, जेम्सला काय असते, मागणी खूप असते. खनिजांमध्ये हे जे खनिज असतात ना, यांना मागणी खूप आहे, त्यामुळे यांची कॉस्ट, यांनी कमी प्रमाणात पण सापडतात, त्यामुळे यांची कॉस्ट पण कशी आहे, खूप जास्त असते. बघा या ठिकाणी आणखी माहिती नॉलेज मिळत आहे आपल्याला. नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणजे हे कोणते नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, काय, द इंडियन स्कूल ऑफ माइन्स. ही जी स्कूल आहे ना, इंडियन स्कूल ऑफ माइन्स म्हणजे काय, खाणकामाविषयी धनबादमध्ये आहे ती फाउंडेड 1926 ती फाउंड झाली. टू इम्पार्ट एज्युकेशन इन मायनिंग. कशासाठी, तर हे जे खाणकाम वगैरे चालतं ना, त्याच्या शिक्षणासाठी ती स्थापन झाली. दिस इन्स्टिट्यूट हॅज नाव बीन कन्व्हर्टेड इंटू अॅन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता तिचं नाव बदलून काय झालं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. खाणकामाबद्दल जे शिक्षण दिलं जातं ना, किंवा जे काही चालतं ना, त्याच्यावर सगळ्यांवर ही काय ठेवत असते, कंट्रोल ठेवत असते. ही इन्स्टिट्यूट आहे जी खाणींवर लक्ष ठेवत असते. तर चला पुढे जाऊया. चला तर मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग आहे. आता हे 4 पॉईंट आपले कवर होणार आहेत, 4-5 पॉईंट्स. सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स. आता बघायचं आहे आपल्याला काही प्रमुख खनिजे कोणते आहेत आणि धातुके कोणते आहेत. पहिला बघणार आहोत आपण आयन ओर, म्हणजे लोह खनिज कोणतं आहे. तर बघा हे लोह खनिज. आयन ऑकरिंग इन द इम्प्युअर स्टेट इज कॉल्ड आयन ओर. जे आयन इम्प्युअर स्टेटमध्ये सापडतं, म्हणजे अशुद्ध रूपातमध्ये सापडतं. ते तर काय असं खडकांमध्ये शुद्ध रूपात तर नसेल सापडत ना, ते आपल्याला शुद्ध करावं लागतं, प्युरिफाय करावं लागतं. मग त्यांना काय म्हणतात, जे अशुद्ध रूपात सापडतं, इम्प्युअर स्टेटमध्ये सापडतं, त्यांना आयन ओर म्हणतात. त्यांना लोह खनिज म्हणतात. ओर म्हणजे खण, ते बरोबर ना, लोह खनिज म्हटलं जातं.
आयर्न ओर इज यूज टू मेक अ व्हरायटी ऑफ आर्टिकल. आयर्नपासून काय काय बनतं मला सांगा बरं. घरातली पर पिन असू द्या, शेतीचे अवजार असू द्या, सगळ्या गोष्टी आपण बघा घराला जे गॅलरी वगैरे लावतो आपण, खिडक्यांना वगैरे जे अँगल लावतो, सगळे लोखंडाचेच असतात ना, बरोबर ना. आयर्नचेच असतात ते. हे सगळी हेवी मशिनरी कशापासून बनते? आयर्नपासून बनते. मग फॉर एक्झाम्पल फार्मिंग इम्प्लिमेंट, शेतीचे अवजारे, रेल्वे रूट ट्रॅक्स, जे रेल्वे ट्रॅकचे हे असतात, रूळ असतात, ते सगळे कशा बनतात? याच्यापासूनच बनतात. लोखंडाचं खूप मोठी भूमिका आहे. द 4 मेन ओर्स ऑफ आयर्न आर, ते कोणते कोणते आहेत? 4 लोहखनिजे कोणते कोणते आहेत? तर 4 प्रकारचे असतात. एक असतो मँगेटाईट, हेमाटाईट, आणि तिसरा असतो लिमोनाईट आणि सायडेराईट. कोणता असतो? सिडेराईट असतो तो. मँगेटाईट, हेमाटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट. आता आपण असं पण म्हणू शकतो याला लक्षात ठेवण्यासाठी, माग ही लिमोसाईट असं लक्षात ठेवतो. माग ही लिमोसाईड असं म्हटलं तरी आपण लक्षात ठेवतो. पण हे लक्षात ठेवा, माग ही म्हणजे मॅगेटाईट आहे, ही म्हटल्यानंतर याचे हेमाटाईट आहे, लिमोनाईट आणि सिडेराईट आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे नेक्स्ट आहे मँगेनीज अकर्स इन द फॉर्म ऑफ द इट्स कार्बोनेट. म्हणजे मँगेनीज हे कोणत्या फॉर्ममध्ये सापडतं? तर कार्बोनेट फॉर्ममध्ये, सिलिकेट फॉर्ममध्ये आणि ऑक्साईड फॉर्ममध्ये. कंपाऊंड्स ऑफ मँगेनीज आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन. आणि मँगेनीजचं जे कंपाऊंड असतं, मँगेनीजचं जे संयुग असतं, ते कशापासून, त्यापासून काय बनवलं जातं? तर मेडिसिन्स बनवले जातात, औषधं बनवले जातात. फॉर गिविंग अ पिंक टिंग टू अ ग्लास, म्हणजे गुलाबी रंग देण्यासाठी काचेला वापरलं जातं हे मँगेनीज. मँगेनीज इज ऑल्सो यूज्ड फॉर द इलेक्ट्रिकल अप्लायन्स, आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्समध्ये ते वापरलं जातं मँगेनीज. बॉक्साईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम. आता बॉक्साईट हा जो आहे ना, तर एक ॲल्युमिनियमचा काय आहे? प्रमुख असा धातू आहे. इट कंटेन्स 55% ऑफ ॲल्युमिनियम. त्याच्यामध्ये किती असतं? 55% ॲल्युमिनियम असतं बॉक्साईटमध्ये. म्हणजे बॉक्साईटपासून आपण काय केलं जातं? ॲल्युमिनियम मिळवतो. बॉक्साईट कन्सिस्ट मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. म्हणजे बॉक्साईट हे ॲल्युमिनियम ऑक्साईडपासूनच बनलेलं असतं. म्हणजे आपल्याला जर ॲल्युमिनियम मिळवायचं असेल तर बॉक्साईटपासून ते वेगळं केलं जातं. ॲल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि ॲल्युमिनियम काय असतं मला सांगा बरं. विजेची तार वाहू इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण ॲल्युमिनियम वापरतो की नाही? आणि हीट म्हणजे उष्णतेचा पण वाहक आहे. आपण घरामध्ये बघा ॲल्युमिनियमची भांडी वगैरे वापरतो की नाही? ज्याच्यामध्ये काय होतं, मग गॅसवर ठेवल्यानंतर त्याला पटकन हीट लागते आणि आतमधला पदार्थ काय होतो? लवकर गरम होतो. इट्स डेन्सिटी इज लो. त्याची काय कमी असते? डेन्सिटी म्हणजे त्याची घनता कमी असते. त्यामुळे ते सहज काय होतं? उडतं, असं उचललं जाऊ शकतं. देअर इज अ यूज्ड मेनली इन एरोप्लेन्स. म्हणून एरोप्लेनमध्ये ते वापरतात, कारण एरोप्लेनला वर उडायचं असतं ना. मग असं खूप जास्त वजन जर झालं एरोप्लेनचं, तर एरोप्लेनला स्वतःचंच वजन होईल, वरून पॅसेंजरचं वजन खूप हेवी होऊन जाईल ना. मग एरोप्लेनमध्ये शक्यतो काय वापरलं जातं? सगळं एरोप्लेन बनवलं जातं ते ॲल्युमिनियमपासूनच बनवलं जातं. ट्रान्सपोर्ट व्हेकल्स टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. आणि याच्यापासून काय काय बनवलं जातं? जे इलेक्ट्रिक वायर्स वगैरे असतात ना याच्यामध्ये, किंवा जी वाहतुकीची साधनं वगैरे असतात ना, तर यांच्यामध्ये ॲल्युमिनियमच्या बॉक्साईडचाच वापर केला जातो. कारण मग ती काय होतात? हलकी राहतात. त्यांचं शेप जरी किती मोठा झाला तरी पण ती स्वतः हलकी राहतात. मग त्यांच्यामध्ये पॅसेंजर बसायचं असं अजून वजन वाढतं ना. मग त्याच्यासाठी ते वजन कमी करण्यासाठी काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये वापरलं जातं. आणि इलेक्ट्रिक वायर्समध्ये वापरलं जातं, कारण ते काय असतं? विद्युत वाहून नेत असतं, बरोबर ना. ते वीज वाहक आहे म्हणून ते वापरलं जातं. बघा नेक्स्ट 4 नंबरचा कॉपर. कॉपरमध्ये काय असतं? कॉपर म्हणजे काय असतं? तांबं माहिती ना सगळ्यांना. आपल्या घरामध्ये पण आपण बघतो तांब्याच्या बऱ्याचशा वस्तू असतात, मूर्त्या असतात, बरोबर ना, तांब्याच्या. कॉपर इज फाउंड इन द इम्प्युअर. पण ते कसं सापडतं ते बघूयात. कॉपर इज फाउंड इन द इम्प्युअर स्टेट, द विसिनिटी ऑफ आयर्न अँड द अदर मिनरल्स. कॉपर हे कसं सापडलं जातं? की इम्प्युअर स्टेट म्हणजे अशुद्ध रूपात जर असेल, कोण? आयर्न म्हणजे काय? लोखंड आणि अदर मिनरल्स, अदर खनिजे जे असतात ना अशुद्ध रूपामध्ये, यांच्या याच्यात सापडलं जातं, यांच्या सानिध्यामध्ये सापडलं. विसिनिटी म्हणजे सानिध्यात सापडलं जातं. कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा तो एक गुड कंडक्टर आहे, म्हणजे विद्युत वाहक आहे तो, म्हणजे खूप चांगला विद्युत वाहक आहे, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहून नेली जाते. बघा तांब्याच्या आपल्या जी विद्युत वाहत असतात त्याच्यामध्ये तारा असतात, त्या तांब्याच्याच तारा असतात. देअरफॉर इट इज यूज टू मेक इलेक्ट्रिक वायर. इलेक्ट्रिक वायरमध्ये बघा त्या तांब्याच्याच तारा वापरल्या जातात. ॲज वेल ॲज इन रेडिओमध्ये, टेलिफोनमध्ये आणि व्हेकल्समध्ये पण वापरल्या जातं. फॉर मेकिंग किचन युटेन्सिल्स. आपले घरातले भांडे पण बघा तांब्याचे असतात, कारण तो उष्णता वाहक पण आहे. कारण बघा खूप साऱ्या भांड्यांना खालून तांब्याचा लेप असतो. का बरं? कारण तांब्याचा लेप दिल्यामुळे तांबा काय असतं? उष्णता वाहून येतं. हीट कंडक्टर आहे ना ते. मग हीट कंडक्टर आहे त्यामुळे लवकर आतलं पदार्थ काय होतो? लवकर गरम होतो आणि आपला काय होतो? गॅसची बचत होते. आणि स्टॅच्यूज, आणि त्यापासून काय बनवल्या जातात? मूर्त्या बनवल्या जातात. बघा आता लास्ट पॉईंट आहे मायका. म्हणजे अभ्रक. काय होतो? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अभ्रक काय होतं? आपला देश 1 नंबर आहे त्यामध्ये अभ्रक प्रोड्यूस करण्यामध्ये.
मायका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, पण तो इलेक्ट्रिसिटीचा कसा आहे, बॅड कंडक्टर, म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जात नाही. पण तो हीटचा कसा आहे, गुड कंडक्टर. म्हणून तो मी तुम्हाला सांगितलं इस्त्रीमध्ये इस्त्री गरम करण्यासाठी तो वापरला जातो. इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेयर. त्याची किंमत कशी ठरते, तो किती जाड आहे याच्यावरून ठरते. मायका हॅज म्हणजे किती थर आहेत त्याचे. मायका हॅज अ मेनी युजेस सच ॲज आयुर्वेदिक मेडिसिन. आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये अभ्रक हे वापरलं जातं, डाईजमध्ये वापरलं जातं, रंग वगैरे देण्यासाठी त्याच्यामध्ये, इलेक्ट्रिक मशीन्समध्ये वापरलं जातं, जे विद्युत यंत्र असतात इक्विपमेंट्समध्ये वापरलं जातं, आणि वायरलेस कम्युनिकेशनसाठी अभ्रक वापरलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे बिनतारी संदेश जातात ना त्यांच्यासाठी अभ्रक वापरलं जातं. अशा अनेक ठिकाणी अभ्रक वापरलं जातं. तर या ठिकाणी आपला चॅप्टर आजचा हा पार्ट इथे कवर झालेला आहे, आणि पुढचा उरलेला रिमेनिंग चॅप्टर आपण नेक्स्ट पार्टमध्ये कवर करणार आहोत. तोही खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग पुढे भेटूयात आपण न्यू पार्टमध्ये. तोपर्यंत जर या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि पुन्हा भेटू न्यू पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, सुखी राहा. धन्यवाद.